74,000 प्लस CR, 74,000 करोडापेक्षा जास्त बजेट आहे बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच BMCचा. आणि ही जी BMC आहे ना, ही मला वाटते एशियाची लार्जेस्ट रिचेस्ट BMC आहे. पण तुम्ही विचार करा ना की प्रत्येक वर्षी ह्यांचा बजेट आहे ना, मला वाटतं मागच्या 5 वर्षापासून म्हणजे मागच्या 5 टर्म पासून 20 वर्ष अगोदरपासून 30,000 करोड, 50,000 करोड, आता 70,000, 74,000 प्लस करोड एवढा बजेट असून सुद्धा मुंबईमध्ये एवढे प्रॉब्लेम्स. म्हणजे अजून तुम्हाला बोलतो ना रस्ते म्हणजे खड्ड्याच्या व्यतिरिक्त असे रस्ते नाहीत, म्हणजे विदाऊट खड्डे आहेत असे रस्ते नाही आहेत. बरेच असे प्रॉब्लेम्स आहेत. मुंबईच्या लोकांनी किंवा पूर्ण महाराष्ट्रात इंडियाच्या लोकांनी एवढं लक्षात घ्यावं ना की तुमच्या आपल्या BMCचा एवढा मोठा बजेट आहे, हा बजेट जातो कुठे, पैसा जातो कुठे, यावर आपण आहे ना थोडंसं फार लक्ष दिलं पाहिजे. कारण की विचार करा, ह्या बजेटमध्ये अख्खा देश सुधरेल, अख्खा देश चांगलं होईल, पण नाही करायचं आहे. कारण की जर एकदा चांगला रस्ता बनला तर तो परत जो कॉन्ट्रॅक्टर आहे, टेंडर आहे, जे पण तिकडचे अधिकारी आहेत त्यांना पैसे भेटत नाही. पुण्यात एक जंगली महाराज रोड करून रोड बनलेला जो 50 वर्षे काय झाला नाही, आणि आपल्या मुंबईसारख्या शहरात जर अशी अवस्था आहे एवढा बजेट असून सुद्धा, तर विचार करा, अशी हसण्यासारखी गोष्ट आहे. 74,000 प्लस करोड. तरी पण बघा पुढच्या 5 वर्षात तुम्हाला मी गॅरंटी देतो, तुम्हाला बोलतात ना ते काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स बोलतात ना, रस्त्याचे बोला, खड्ड्याचे बोला, गटराची झाकणं, अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. तुमच्याकडे नगरसेवक असून सुद्धा थोडं लक्ष द्या. आपला देश, आपलं शहर, आपलं राष्ट्र, आपण जर नाही लक्ष दिलं ना तर हे 74,000 करोड जो पब्लिकचा पैसा आहे, टॅक्सचा पैसा आहे, तो एक दिवस कुठे जाईल तुम्हाला कळायचा पण नाही.